देवाला दुःख झालं तरी देवाला हा त्याच्यासारखा कोरोनामध्ये डोळ्यात एकच माणसं निघून गेली महाराज. आपलं सत्य परिस्थिती आपण पाहिलेली आहे. डोळ्यात एकच माणसं निघून गेली. सुरक्षित राहिलो हे जगाच्या बापाची उपकार भगवंताचे उपकार मानले पाहिजे. खूप नगोड नंद दिला महाराज. पण बसलेली मंडळी नकली ते नकली बरं का. 1 महिना त्याची पत्नी घरामध्ये राहते. बरं 1 महिन्यानंतर त्याची बाई घराच्या बाहेर जाते. बरं बाहेर जाते तर जाते नेमकी बाजारात जाते. बरं बाजारात जाते तर जाते नेमकी वाढलेल्या मिरच्याच्या गल्लीत जाते. बरं हिचा झाडाचा झाड आणि मिरच्या संपल्यानंतर मिरचीवाल्याचा पोत झटकण्याचा घात एक झाला. आता ते कोळल्या मिरच्याचं पोत झटकता बरोबर शिंक आली. शिंक आल्याबरोबर जसं नाक सटकलं ते कोणत्या पोत्यामध्ये गेला तो सापडला नाही. ज्याला सापडलं असेल त्याला आमच्या हरिदादाच्या खिशातले 1000 रुपये ते 8 दिवस तरी जाईल. माझ्या खिशातले काय नाही की नको. एक ठिकाणी असं बोललो काही नाव ठेवले असते आणून आपण 500 रुपये घेऊन जा. एका म्हाताऱ्यानं ऐकलं काही नावाच्या महिलेला आणलं. त्या 4-5 लोक आले. महाराज या म्हाताऱ्याचं नाव काही द्या 500 रुपये. तेव्हा मी माझ्या जवळचे 500 रुपये दिले. पण मावशी तेव्हापासून विचार केला आपले जाण्यापेक्षा इतरांचे आपल्याकडे लावायचं बरं का. नाक नाही ते वाया गेले. तसं खूप काही असेल हो देवानं दिलेलं. पण भक्ती सेवा दान परोपकार नसेल तर हे जीवन शून्य. ऐका ना, जीवन सफल करायचं असेल देव देशाने धर्माची सेवा करावी लागते. नाहीतर भगवंताची तरी भक्ती करावी लागते. मला भक्तीचा मुद्दा पुढे न्यायचा आहे नामचिंतनाचा. जीवन सफल करायचं असेल म्हणजे भगवंताची प्राप्ती करायची असेल, आनंदाचे क्षण कायम जीवनामध्ये साठवायचे असतील, नामचिंतनाशिवाय पर्यायच नाही. लिहून ठेवा बरं का. नंतर नामचिंतनाशिवाय पर्याय नाही. कलियुगे उद्धार हरीच्या नामे कलोत्तर दिनेन तर कलियुगा माझे करावे कीर्तन. बाकीची साधना आहेत योगाची यागाची तपाची साधना आहे. पण ज्ञानोबा सांगता योग याग विधी बाकीची साधना कठीण साधना आहे बरं का. नका जाऊ आडराणी भक्ती पंत बहु सोपा. 5 वर्षाचा मुलगा असू द्या 90 वर्षाची म्हातारी व्यक्ती असू द्या रामकृष्ण हरी मला काही कष्ट लागतात. किती सोपं साधन आहे. बरं सोपं आहे, खात्रीच आहे, हमीच आहे, भरवशाचं साधन आहे, प्रभावी साधन आहे. एक वाक्य जाताना सोबत घेऊन जा. मुखातून गेलेला राग आणि निष्काम केलेलं काम कधी वाया जात नाही. बाकीची साधन कठीण साधन आहे, खात्रीचं साधन आहे. या नामचिंतनामुळे पापाचा नाश होतो, पुण्याची प्राप्ती होते. भागवत चालू आहे. महाराज शेवटच्या अध्यायात शेवटच्या स्कंदातल्या शेवटच्या अध्यायातला शेवटचा श्लोक आपल्या सर्वांकडून वधून घेतात प्रत्येक भागवत कथाकार. तो श्लोक असा आहे नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रनाश. नामचिंतन पापाचा नाश करतो. नाम संकीर्तन साधन पै सोपे जडतील पापे जन्मांतरेचे. मी सांगतो रागाने घ्या द्वेषाने घ्या प्रेमाने घ्या कसंही करा पण मुखातून गेलेला राग कधी वाया जात नाही. कधी ना कधी त्याचं पुण्य तयार होईल. ते तुम्हाला कामात आल्याशिवाय राहत नाही. नामचिंतनाचे फायदे पापाचा नाश होतो, पुण्याची प्राप्ती होते. हरिमुखे म्हणा